विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। नवा दिवस नवा विषय आणि आज सुरू करतोय आपण 4.4 द साइन ऑफ 4 या द साइन ऑफ 4 मधले आउटलाइन ऑफ द नॉवेल अँड आउटलाइन ऑफ द एक्स्ट्रॅक्ट या दोन टॉपिक्सला आपण ऑलरेडी घेतलंय आणि आज आपण स्टार्ट करतोय आपला मेन टॉपिक म्हणजेच आपल्याला सिलेबसला दिला गेलेला एक्स्ट्रॅक्ट त्याला आज आपण सुरू करतोय आणि डिटेलमध्ये घेतोय लाईन बाय लाईन। अगदी एग्जाम पोस्टपोन झाल्यानंतर पहिल्यांदा आपण भेटतोय। तुम्ही थोडा ब्रेक घेतला, मी थोडा ब्रेक घेतला आणि पुढे जाताना एग्जाम बद्दल थोडं बोलूया। तर बघा मित्रांनो, अजूनही एग्जाम बद्दल कुठलीही शासनाने नवीन अपडेट दिलेली नाही, त्यामुळे सध्या एग्जाम होणार आहे की होणार नाही याबद्दल कुठलीही अपडेट नाहीये। तुम्ही अभ्यास सुरू ठेवा, परंतु विश्वास ठेवा, शासन प्रशासन आणि सर्व लोक विद्यार्थ्यांच्याच बाजूने आहेत। जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, जोपर्यंत शासन आणि प्रशासन कन्फर्म होत नाही की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सेफ असेल, तोपर्यंत विद्यार्थ्यांवर प्रयोग केला जाणार नाही आणि ते आपण होऊ द्यायचं नाही। आपण सर्वांनी अगदी ठामपणे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहायचं, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाजूने उभं राहायचं। जोपर्यंत महाराष्ट्राची परिस्थिती हाताखाली येत नाही किंवा जोपर्यंत आपण कन्फर्म होत नाही तोपर्यंत एग्जाम होणार नाही। आपण आपला विरोध सुरू ठेवू, पण एग्जाम व्हायला नको असं मत बिलकुल कोणाचंही नाहीये। एग्जाम व्हायला पाहिजे, पण ती होत असताना कुठल्याही विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे। आणि जर ते शक्य नसेल तर मग शासनाने एग्जाम कॅन्सल करायला किंवा त्या प्रकारची दुसरी उपाययोजना करायला कुठलीच हरकत नाही या मताचे सर्व टीचर्स आहेत। विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य हे प्राथमिक आहे, याला सगळ्यात मोठी प्राथमिकता दिली गेली पाहिजे। पुढे जाऊया, आजचा आपला टॉपिक बघा मित्रांनो, द साइन ऑफ 4 यामध्ये चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 3 हे दोन एक्स्ट्रॅक्ट किंवा हे दोन चॅप्टर्स आपल्याला अभ्यासाला असणार आहेत आणि या दोन चॅप्टर्सला आपण 3 किंवा 4 पार्ट्स मध्ये समजून घेऊया। तर बघा, चॅप्टर नंबर 2 मध्ये आपल्याला द स्टेटमेंट ऑफ केस म्हणजे नेमकी केस काय आहे, कशा प्रकारे मेरी मॉस्टन येतात आणि शेरलॉक होम्स यांना केस समजावून सांगतात। आणि त्यानंतर चॅप्टर नंबर 3 मध्ये इन द क्वेस्ट ऑफ सोल्युशन म्हणजे सोल्युशनच्या शोधात की कशा प्रकारे ते सोल्युशन किंवा त्यावरचा उपाय शोधण्यासाठी जातात, लायसेम थिएटरमध्ये जाऊन भेट घेतात आणि नंतर ते कुठे जातात, या सर्वांच्या संदर्भाने तिसऱ्या चॅप्टरमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर आपण सुरुवात करतो आहोत चॅप्टर नंबर 2 ला। पण तुम्ही जर व्हिडिओ नव्याने पाहत असाल, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, बाजूने दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर स्टार्ट करूया। सो मिस मॉस्टन एंटर्ड द रूम विथ अ फर्म स्टेप्स अँड आउटवर्ड कंपोजर। बघा, पहिला पूर्ण जो पॅरेग्राफ आहे त्या पूर्ण पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला मेरी मॉस्टन यांचं एकत्रित किंवा यांचं वर्णन केलेलं आहे, यांना एक्सप्लेन केलेलं आहे। बघा, मिस मॉस्टन एंटर्ड इन द रूम विथ अ फर्म स्टेप, विथ अ फर्म स्टेप म्हणजे विथ अ स्टेबल स्टेप, त्या अगदी फर्म आणि स्टेबल स्टेप टाकत आल्या रूम मध्ये। शी हॅड अ कंपोजर ऑफ मॅनर, अत्यंत कामली मॅनर मध्ये अत्यंत शांत स्वभावाच्या व्यक्ती आहेत। शी वॉज अ यंग स्मॉल dainty, well gloved and dressed in the most perfect taste। कशा प्रकारची अगदी, तर she was a young lady, small, dainty अगदी नाजूक, well gloved अगदी त्यांनी ग्लोव्ह घातलेले होते आणि अशा प्रकारचा ड्रेस घातला होता ज्यामुळे असं वाटायचं की इट वॉज द मोस्ट परफेक्ट टेस्ट, इट वॉज इन द मोस्ट परफेक्ट टेस्ट म्हणजे इट वॉज सुटेबल ड्रेस घातलेला होता म्हणून म्हटलेला आहे मोस्ट परफेक्ट टेस्ट। देअर वॉज हावेवर प्लेननेस अँड सिम्प्लिसिटी, त्यांच्या एकंदरीत पूर्ण अपीअरन्स मध्ये एक प्रकारची सिम्प्लिसिटी आणि प्लेननेस होता, पण एवढं असून सुद्धा त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या। ओके, द ड्रेस वॉज द सॉम्बर ग्रेश अँड बेज। ड्रेस कसा होता, डार्क कलरचा, थोडा ब्राउनिश आणि ग्रे कलरचा ड्रेस होता। इट वॉज अनट्रिम्ड अँड अनब्रेडेड, अनट्रिम्ड अँड अनब्रेडेड,
फार काही त्याला डेकोरेट केल्या गेलेलं नव्हतं किंवा डेकोरेटिव्ह लेस वगैरे वापरून त्याला बांधल्या गेलेलं नव्हतं. अनब्रेडेडचा अर्थ होतो की अनटाय, आणि कशानं अनटाय की ब्रेडेडचा अर्थ होतो किंवा ब्रेडिंगचा अर्थ होतो एखाद्या ड्रेसला एक प्रकारची लेस लावलेली असते, डेकोरेटिव्ह लेस, आणि त्यानं तो बांधलेला असतो ब्रेडिंग. अनब्रेडेड म्हणजे जो बांधलेला नाहीये किंवा त्याला डेकोरेटेड लेसच नाहीये, म्हणून त्याला अनब्रेडेड म्हटलंय. म्हणजेच एकंदरीत काय, तर एकंदरीत त्यांचा पूर्ण ड्रेस किंवा त्यांचं राहणं, त्यांचं पूर्ण एकंदरीत जो अपिअरन्स आहे तो अत्यंत सिंपल होता, पण सिंपल असून सुद्धा त्या सुंदर दिसत होत्या. देअर वॉज अ टर्बन ऑन हर हेड, टर्बन ऑन हर हेड, अँड दॅट टर्बन्स कलर वॉज ऑल्सो डल. टर्बन डोक्यावर एक प्रकारची हॅट किंवा पगडीसारखी वाटणारी हॅट होती, आणि तिचा कलर सुद्धा काय होता, डल होता, फार काही डार्क कलर नव्हता. आणि बाजूनं त्याच हॅटवर किंवा त्या टर्बनवर बाजूनं एक व्हाईट फिदर होतं. अशा प्रकारचा एक पूर्ण अपिअरन्स आहे. ओके, म्हणजेच अगदी सिंपल, अगदी सिंपल. फक्त जर तुम्ही ते फिदर सोडलं तर बाकी कुठल्याच प्रकारचं बाकी काही वेगळं त्यांनी ट्राय केलेलं नाहीये. कुठलंच डेकोरेटिव्ह किंवा कुठलंच ॲडोनेबल असं काहीच केलेलं नाहीये. साधं सिंपल त्यांचं ड्रेसिंग आहे. आणि आपली जी स्मार्टनेसची व्याख्या असते, कॉम्प्लेक्शन, स्किन टोन, स्किनची क्वालिटी वगैरे आपण जे म्हणतो, तर नायदर रेग्युलरिटी ऑफ फीचर, म्हणजे सौंदर्याचे जे फीचर्स असतात, जे आपल्या नजरेमध्ये सौंदर्याची जी व्याख्या आहे त्या प्रकारचं कुठलीच कुठलंच रेग्युलर फीचर नव्हतं. ब्युटीचं जे रेग्युलर फीचर आपण म्हणतो, किंवा कुठल्याच प्रकारचा स्किन क्वालिटी किंवा स्किन टोन वगैरे नव्हता. पण तरी सुद्धा फार काही दिसायला सुंदर नव्हती, पण तरी सुद्धा हर एक्सप्रेशन वॉज स्वीट अँड ॲम्युएबल. ॲम्युएबल मीन्स फ्रेंडली, की त्यांचं जे वागणं, बोलणं, एक्सप्रेशन्स होते त्यांच्या चेहऱ्यावरचे ते अत्यंत स्वीट आणि फ्रेंडली होते. अँड हर लार्ज ब्ल्यू आईज वर सिंग्युलरली स्पिरिच्युअल, सिंग्युलरली अनयुज्युअल, अनयुज्युअल. त्यांच्या डोळ्यामध्ये, ब्लू आईज मध्ये त्यांच्या एक प्रकारचं स्पिरिच्युअल अँड सिम्पॅथेटिक काय होतं, एक त्यांच्या डोळ्यामध्ये, त्यांचे डोळे सिंग्युलरली स्पिरिच्युअल अँड सिम्पॅथेटिक होते. सिम्पॅथेटिक कशाला म्हणू आपण, ज्याच्यामध्ये सिंपती आहे, ज्यामध्ये एकमेकांविषयी जी सद्भावना किंवा एकमेकांविषयीची जी चांगली भावना असते त्याला आपण म्हणू सिंपथी. सहानुभूती असते त्याला आपण सिंपथी म्हणू. आणि सिंग्युलरली अनयुज्युअल, की त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं एक स्पिरिच्युअल अँड सिंपथी होती. इन अन एक्सपिरियन्स ऑफ विमेन विच एक्सटेंड ओव्हर मेनी नेशन्स अँड 3 सेपरेट कॉन्टिनेंट्स. मी जगात अनेक सिटीजमध्ये फिरलो. मला स्त्रियांच्या संदर्भातला विचार केला तर अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या स्त्रियांशी संबंध आले किंवा वेगवेगळ्या स्त्रिया ओळखीच्या होत्या. पण या सर्व स्त्रियांचा अनुभव जेव्हा मी विचारात घेतो तेव्हा ते म्हणतात की 3 कॉन्टिनेंट्समध्ये फिरल्यानंतर आणि अनेक देशांमध्ये फिरल्यानंतर आय हॅव नेवर लुक्ड अपॉन अ फेस, मी अशा प्रकारचा जो मेरी मॉस्टनचा चेहरा आहे अशा प्रकारचा मी चेहराच पाहिला नाही ज्या चेहऱ्यावर क्लिअरर प्रॉमिस ऑफ रिफाइंड अँड सेन्सिटिव्ह नेचर. मी असा चेहराच पाहिला नाही. एवढ्या मी अनेक देशांमध्ये फिरलो, मी अनेक कॉन्टिनेंट्समध्ये फिरलो, परंतु एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर इतकी प्युरिटी, रिफाइंड, इतकी प्युरिटी आणि इतकं सेन्सिटिव्ह नेचर असणारी स्त्री मी माझ्या संपूर्ण आयुष्यात बघितली नाही. हे सर्व कोण म्हणत आहेत? हे सर्व डॉक्टर वॅटसन म्हणत आहेत. लक्षात ठेवा, जे तुम्हाला हे जे पूर्ण स्टोरी आहे ही स्टोरी कोण नरेट करत आहे? डॉक्टर वॅटसन या पूर्ण स्टोरीला नरेट करतायत. त्यामुळे भान ठेवायचं की ही पूर्ण स्टोरी डॉक्टर वॅटसन नरेट करत आहेत. ओके, जिथं जिथं तुम्हाला आय येईल तिथे लक्षात ठेवायचं की डॉक्टर वॅटसन या पूर्ण स्टोरीला नरेट करत आहेत. ओके, चला पुढं. देन I could not but observe that as she took the seat, I was observing. कोण ऑब्झर्व करत होतं? तर आपले जे डॉक्टर वॅटसन आहे, ही वॉज ऑब्झर्विंग हर. जेव्हा मेरी मॉस्टन आल्या
आणि आल्यानंतर शेरलॉक होम्स यांनी दिलेल्या चेअरवर त्या बसल्या. आय कुड नॉट बट ऑब्झर्व, मी फक्त त्यांना ऑब्झर्व करत होतो. दॅट ॲज शी टूक द सीट विच शेरलॉक होम्स प्लेस्ड फॉर हर, हर लिप्स ट्रेम्बल्ड, त्यांचे ओठ ट्रेम्बल्ड. हर हँड क्युवर्ड, क्युवर्ड म्हणजे सुद्धा शेकिंग. हर हँड्स वर शेकिंग. अँड शी शोड एव्हरी साइन ऑफ इनवर्ड एजिटेशन. एजिटेशन आपण म्हणतो ना, कोणीतरी अपसेट वगैरे असतं, अपसेट किंवा वरीड असतं, काळजीमध्ये असतं कोणीतरी. तर जेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांचे हात, त्यांचे ओठ, देअर वॉज अ ट्रेम्बल इन हर लिप्स. हर हँड्स वर क्युअरलिंग, हर हँड्स वर शेकिंग, अँड देअर वॉज एव्हरी साइन ऑफ इंटेन्स इनवर्ड एजिटेशन. म्हणजे त्या आतून, मनापासून अपसेट आहेत आणि काहीतरी काळजीमध्ये आहेत असं ओळखू येत होतं, असं वाटत होतं. नाव आता डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य आहे, म्हणजेच मेरी मॉस्टन यांनी म्हटलेलं वाक्य आहे. बघा काय म्हणतात मेरी मॉस्टन. आय हॅव कम हिअर टू यू मिस्टर होम्स, शी सेड, बिकॉज यू वन्स इनेबल्ड माय एम्प्लॉयर मिसेस सेसिल फॉरेस्टर. त्या म्हणतात की मी इथं आलेली आहे, आय हॅव कम टू यू, मी इथं आलेली आहे कारण एकदा यू इनेबल्ड माय एम्प्लॉयर मिसेस सेसिल फॉरेस्टर टू अनरेव्हल. अनरेव्हल करणे म्हणजेच एखादं गुंतागुंतीचं किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, याला अनरेव्हल म्हणतात. तर तुम्ही माझ्या एम्प्लॉयरचा, मिसेस सेसिल फॉरेस्टरचा, तुम्ही एक खूप मोठा डोमेस्टिक प्रॉब्लेम, डोमेस्टिक कॉम्प्लिकेशन सॉल्व्ह केलं होतं, त्यामुळं तिनं मला तुमचं नाव सुचवलं. शी वॉज मच इम्प्रेस्ड बाय युअर काइंडनेस अँड स्किल. तुमची जी हुशारी आहे, तुमच्यामध्ये असणारा जो एक जे स्किल आहे, कशा प्रकारे तुम्ही अगदी सहज एखाद्या कुठल्याही केसला सॉल्व्ह करता, हे जे तुमच्यामधलं कौशल्य आहे, यामुळं माझी माझी एम्प्लॉयर सेसिल फॉरेस्टर ही खूप इम्प्रेस झाली आणि तिनं मला तुमचं नाव सुचवलं. तिनंच मला सांगितलं की यू विल बी द बेस्ट पर्सन, की तुम्ही माझी केस सॉल्व्ह करण्यासाठी बेस्ट व्यक्ती आहात. देन मिसेस सेसिल फॉरेस्टर. आता शेरलॉक होम्स विचार करतायत आणि विचार करून आठवतात आणि आठवताना मिसेस सेसिल फॉरेस्टर ही रिपीटेड थॉटफुली, आय बिलीव्ह दॅट आय वॉज ऑफ सम स्लाइट सर्व्हिस टू हर. हो हो हो, मला आठवतंय की आय वॉज ऑफ सम स्लाइट सर्व्हिस टू हर, म्हणजेच मी त्यांची स्लाइट, छोटीशी मदत केली होती. छोटीशी का बरं? कारण शेरलॉक होम्स यांची जे स्किल आहे किंवा यांचा जो त्या क्षेत्रामधला दांडगा अनुभव आहे, त्या अनुभवाच्या अनुषंगानं लहान लहान केसेसला ते फार महत्त्व देत नाहीत, सॉल्व्ह करतात पण त्याचं फार क्रेडिट घेत नाहीत. त्यामुळे ते म्हणतात हो, देअर वॉज अ स्लाइट सर्व्हिस, आय डिड स्लाइट सर्व्हिस फॉर हर. द केस हावेवर ॲज आय रिमेंबर इट वॉज व्हेरी सिम्पल वन. मला आठवतं, मला जेवढं आठवतं तेवढं मी सांगू शकतो की इट वॉज व्हेरी सिम्पल. दॅट केस वॉज व्हेरी सिम्पल. कोणाची? मिसेस सेसिल फॉरेस्टर यांची जी केस होती ती फार सिम्पल होती. आणि आता कोण म्हणतायत बघा, कोण म्हणत आहे यावर भान ठेवायचं. तुम्हाला 2 मार्कांसाठी हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नेमकं हे दिलेले वर्ड्स जे आहेत किंवा हे सेंटेन्स जे आहे हे कुणाचं आहे, हे कुणी म्हटलेलं आहे, त्यावरही भर ठेवणं आवश्यक आहे, लक्ष ठेवणं आवश्यक आहे. शी डिड नॉट थिंक सो. तिला असं वाटत नाही, कारण क्लायंटच्या मते कुठलीही केस ही इझी नसते. जरी ती डिटेक्टिव्हला इझी वाटली तरी क्लायंटला ती इझी नसते. क्लायंटसाठी ती महत्त्वाची आणि गुंतागुंतीची असते, म्हणूनच क्लायंट डिटेक्टिव्हकडे जात असतो. त्यामुळं शी डिड नॉट थिंक सो बट ॲटलिस्ट यू कॅन नॉट से द सेम ऑफ माइंड. शी कॅन नॉट से दॅट, शी डिड नॉट थिंक सो बट ॲटलिस्ट यू कॅन नॉट से द सेम ऑफ माइंड. पण निदान माझ्याबद्दल तरी तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझीही केस सिंपल आहे, सोपी आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण माझी केस ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. आता ती केस सांगत असताना मिस मॉस्टन जेव्हा केस सांगतात
तेव्हा अगदी यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्ही नीट तपासा. का बरं नीट तपासा? आपल्याला जो क्वेश्चन येतो की शेरलॉक होम्स आणि वॅटसन यांच्या दोघांच्या पर्सनॅलिटीमध्ये ट्रेड्स ज्याच्यामध्ये तुम्हाला जो एक फरक दिसतो तो फरक तुम्हाला विचारला जातो. तर तुम्हाला तो फरक कुठं मिळेल? इथं मिळेल की कशा प्रकारे वॅटसन हे इम्पेशन्स आहेत आणि कशा प्रकारे शेरलॉक होम्स हे अत्यंत पेशन्स ठेवणारे व्यक्ती आहेत आणि अगदी प्रिसाईज आहेत, मोजकं बोलणारे आहेत, फार जास्त बोलत नाहीत. ओके, सो इमॅजिन anything more strange, more utterly unexplicable than the situation in which I find myself. ती म्हणते, मेरी मॉस्टर म्हणते की मी जी केस तुमच्यासमोर घेऊन आली आहे ती केस अत्यंत स्ट्रेंज आहे, विचित्र आहे आणि अटरली, एवढंच नव्हे, अटरली मीन्स कम्प्लिटली. ठीक आहे, कम्प्लिटली. अनएक्सप्लिकेबल म्हणजे कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड, जी एक्सप्लेन केल्या जाऊ शकत नाही, म्हणजे जी कम्प्लिटली एक्सप्लेन केल्या जाऊ शकत नाही, मी सांगूही शकत नाही व्यवस्थित, इतकी गुंतागुंतीची केस आहे. दॅन द सिच्युएशन इन विच आय फाइंड माय सेल्फ, ज्या सिच्युएशनमध्ये मी आहे त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला सांगतोय की अत्यंत वाईट सिच्युएशनमध्ये मी आहे आणि मला कळत नाही आहे की नेमकं काय करावं. बघा आता ती नेमकी ती केस काय आहे ती स्टेट करते आहे. होम्स रब्ड हिज हँड, त्यांना कधीही जेव्हा जेव्हा ते विचार करतात त्यांना त्यांचे हात अशा प्रकारे रब करायची सवय आहे. होम्स रब्ड हिज हँड्स अँड हिज आईज ग्लिस्टन्ड, उनकी आंखों में एक तरह की चमक थी, त्यांचे डोळ्यामध्ये एक प्रकारची शाईन होती, कारण ते अत्यंत विचार करून, कॉन्सन्ट्रेट करून ते त्या केसच्या प्रत्येक स्टेटमेंटला ऐकत होते. सो ही लीन्ड फॉरवर्ड इन हिज चेअर विथ अन एक्सप्रेशन ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी कॉन्सन्ट्रेशन. विथ एक्स्ट्राऑर्डिनरी कॉन्सन्ट्रेशन ते थोडे समोर आले. ही लीन्ड फॉरवर्ड इन his chair with an expression of extraordinary concentration upon his clear cut hawk like. हॉक या बर्ड प्रमाणे हॉक लाईक म्हणजे अत्यंत केअरफुली म्हणतो ना आपण, अत्यंत केअरफुली, अत्यंत कॉन्सन्ट्रेशनने, अत्यंत केअरफुली ते त्या केसला ऐकत आहेत. नाव हॉक लाईक फीचर्स स्टेट युअर केस सेट इन ब्रेस्क बिझनेस टोन्स. इथं तुम्ही थोडं समजून घ्या. ती मेरी मॉस्टन एवढं सर्व एक्सप्लेनेशन देत असताना शेरलॉक होम्स हे जास्त काहीच बोलत नाहीत, फक्त म्हणतात अगदी बिझनेस टोनमध्ये, अगदी टू द पॉइंट आणि अगदी क्विक. ब्रिस्क म्हणजे अगदी क्विक, अगदी क्विक काय म्हणतात, अगदी क्विक म्हणतात स्टेट युअर केस. आता विचार करा की एखादी व्यक्ती तुमच्याकडे अत्यंत महत्त्वाची गुंतागुंतीची केस घेऊन आलेली आहे, त्यातही ती एक लेडी आहे, त्यातही ती अगदी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. कुणाला? वॅटसन यांना ती अत्यंत अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसत आहे आणि आहे सुद्धा. अत्यंत काम नेचरची, अत्यंत शांत सरळ स्त्री आहे आणि अशा प्रकारच्या सुंदर स्त्रीला जर तुमचा मित्र काहीही एक्स्ट्रा एक शब्दही न बोलता जर असं म्हणत असेल, बाकी सर्व जाऊ द्या, स्टेट युअर केस, अत्यंत रफ आणि बिझनेस टोनमध्ये जर तुमच्या मित्रांना त्या इतक्या सुंदर आणि इतक्या डेलिकेट आणि इतक्या डेंटी लेडीजला जर म्हटलं स्टेट युअर केस, तर तुम्हाला थोडंसं एम्बॅरेस फील वाटणार नाही का की कसं रे यार, इतकं कसं तू रूड असू शकतो. अगदी तसं आय फेल्ड म्हणजे वॅटसनला काय वाटलं, वॅटसनला वाटलं आय फेल्ड दॅट माय पोझिशन वॉज अन एम्बॅरेसिंग वन. मला वाईट वाटलं की हाऊ कॅन यू बी दॅट मच रूड, तू इतक्या सुंदर मुलीला इतकं रूडली कसं काय विचारू शकतोस, एक शब्दही तू एक्स्ट्रा बोलत नाहीयेस. यू विल, आय एम शुअर, एक्सक्यूज मी. तुम्हाला वाईट तर नाही वाटलं ना? आय सेड रायझिंग फ्रॉम माय चेअर. अगदी माझ्या चेअरमधून मी उठलो. वॅटसन उठतात आणि तिला विचारतात की यू विल, आय एम शुअर, एक्सक्यूज मी, की तुम्हाला वाईट वगैरे वाटलं, एक्सक्यूज मी, माफ करा, एक्सक्यूज मी, मला माफ करा. आता हे माफी का बरं मागतायत? कारण यांच्या मित्रांनी त्यांच्याशी अत्यंत रूडली बिहेव केलं म्हणून ते म्हणतात की माफ करा. तेवढ्यात ती लेडी मेरी मॉस्टन
मला सरप्राईज वाटलं, म्हणजे कुणाला, डॉक्टर वॅटसन यांना सरप्राईज वाटलं. टू माय सरप्राईज द यंग लेडी हेल्ड अप हर ग्लोड हँड टू डिटेन मी. ती मला माझ्याकडे हात दाखवून मला म्हणते ओके नो प्रॉब्लेम. ती म्हणते की जर तुमच्या मित्राने मला जर मदत केली तर इट विल बी इनएस्टिमेबल सर्व्हिस टू मी. एस्टिमेबल सर्व्हिस म्हणजे इस्टिमेबल सर्व्हिस म्हणजे काय की मी सांगूही शकत नाही की ती माझ्यासाठी किती महत्त्वाचं असेल. जर तुमच्या मित्रानं जर माझी मदत केली, म्हणजेच शेरलॉक होम्स यांनी जर मदत केली तर इट विल बी इनएस्टिमेबल. ती माझ्यासाठी इनएस्टिमेबल असेल, म्हणजे मी सांगूही शकत नाही, मोजूही शकत नाही, इतकी मोठी ती माझ्यासाठी सर्व्हिस असेल, म्हणजे एवढं मोठं ते माझ्यासाठी काम असेल. ओके, खूप मोठी माझी मदत असेल. ब्रीफली शी कंटिन्यूड. ती आता सांगायला सुरुवात करते. बघा काय सांगते आहे. ब्रीफली द फॅक्ट्स आर दीज. तुम्हीही लक्ष द्या. अगदी शेरलॉक होम्स सुद्धा अगदी लक्ष देऊन पाहत आहेत, प्रत्येक शब्दाला अगदी नीट समजून घेत आहेत. शेरलॉक होम्स अगदी नीट ऐकत आहेत. ब्रीफली शी कंटिन्यूड द फैक्ट्स आर दीज. तो बात कुछ इस तरह है, केस कुछ इस तरह है, बट केस को समझने से पहले हम थोड़ा दुसरी बात के बारे में जान लेते हैं. मित्रांनो बघा, तुम्हाला आयुष्यामध्ये अनेक नॉवेल्स वाचायचे आहेत, तुम्हाला इंग्लिशमध्ये पक्क व्हायचं आहे, फक्त 80 पैकी मार्क्स मिळवणं आणि 100 पैकी मार्क्स मिळवणं एवढ्यावर तुम्हाला थांबायचं नाहीये. तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर इंग्लिश शिकायची आहे. त्यामुळं तुमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी, अगदी 10 सेकंद 15 सेकंदामध्ये क्लिअर करतो की सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांना इंग्लिश काहीच जमत नाही, मग तो विद्यार्थी असो, शिक्षक असो, गृहिणी असो की कुठला जॉब करणारा प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट जॉब करणारे व्यक्ती असो, तुमच्या सर्वांसाठी मी बेसिक इंग्लिश ग्रामरचा कोर्स घेऊन आलोय, ज्यामध्ये तुम्हाला रोज लेक्चर, रोज तुमच्या टेस्ट होतील आणि आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तुमचं झूमवर डाऊट क्लिअरिंग सेशन असेल. ज्यांनी अजूनही या कोर्सला परचेस केलं नसेल त्यांनी या कोर्सला माझ्या ॲपवरनं परचेस करायचं. माझ्या ॲपची आणि या कोर्सची लिंक मी तुम्हाला खाली देऊन देईल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक दिलेली आहे. ॲप आणि या कोर्सची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता आणि तिथून तुम्ही माझा ॲप डाउनलोड करू शकता. आणि ज्यांच्या मोबाईलमध्ये काय नसेल, ज्यांच्या मोबाईलमध्ये कुठल्याच प्रकारचं इंटरनेट बँकिंग नसेल, कुठल्याच प्रकारचं फोन पे, गुगल पे किंवा कुठल्याच प्रकारची अशी व्यवस्था नसेल, त्यांनी मला कॉल करायचा. माझा नंबर मी खाली दिलेला आहे, खाली स्ट्रिपमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करायचा आणि मला सांगायचं मी तुम्हाला माझ्या मोबाईलवरनं या बेसिक इंग्लिश ग्रामरचा हा कोर्स तुमच्यासाठी मी त्याचा ॲक्सेस तुम्हाला करून देईल. त्यामुळं ज्यांना पूर्ण इंग्लिश शिकायची आहे आणि या कोर्समध्येच आपण शेवटी इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिससुद्धा घेणार आहोत बिगिनर्स लेवलची. त्यामुळं तुम्ही जर अजूनही कोर्स परचेस केला नसेल तर तुम्ही हा कोर्स परचेस करा. हा फक्त तुमच्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर अगदी 7वी 8वी पासनं अगदी ग्रॅज्युएशनच्या मुलांसाठी किंवा जी मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत किंवा ज्यांना इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, ज्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, वाचायचं आहे, त्या सर्वांसाठी हा कोर्स आहे. तर या कोर्सबद्दल कुठली माहिती लागली तर मला कॉल करा. माझा नंबर खाली तुम्हाला मी दिलेला आहे किंवा मी तुम्हाला माझा नंबर माझ्या या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ओके, चला पुढे जाऊया. समजून घ्या की बघा बेटा काय आहे की आपण जेव्हा म्हणतो की ब्रीफली, आता ती मेरी मॉस्टन त्या पूर्णच्या पूर्ण केसला अगदी शॉर्टमध्ये समजून सांगते आहे. बघा ती काय म्हणते. ती म्हणते द फॅक्ट्स आर दीज. फॅक्ट्स काय आहेत? माय फादर वॉज अन ऑफिसर इन अन इंडियन रेजिमेंट हू सेंड मी होम व्हेन आय वॉज क्वाईट अ चाइल्ड. माझे वडील, माय फादर वॉज अन ऑफिसर इन इंडियन रेजिमेंट. इंडियन रेजिमेंटमध्ये माझे वडील, आणि हे वेळ केव्हाचा आहे? व्हेन इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल. जेव्हा भारत इंग्रजांच्या रूलमध्ये होता, ही तेव्हाची स्टोरी आहे. त्यामुळे म्हटलेलं आहे माझे वडील इंडियन रेजिमेंटला होते.
हू सेंट मी होम व्हेन आय वॉज क्वाईट अ चाइल्ड. मी लहान असताना मला माझ्या वडिलांनी इथं इंग्लंडला पाठवलं. माय मदर वॉज डेड. माझी आई वारले. अँड आय हॅड नो रिलेटिव्ह इन इंग्लंड. मला इंग्लंडमध्ये कुठलेही रिलेटिव्ह नसल्या कारणानं आय वॉज प्लेस्ड इन अ कम्फर्टेबल बोर्डिंग एस्टॅब्लिशमेंट. त्यामुळं साहजिकच मला आई नव्हती. माझे वडील इंडियामध्ये नोकरीला होते आणि त्यामुळं मला साहजिकच आय वॉज सेंट टू हॉस्टेल. आय वॉज सेंट टू बोर्डिंग एस्टॅब्लिशमेंट ॲट एडिनबर्ग अँड देअर आय रिमेंड अंटिल आय वॉज 17. 17 वर्षांची होईपर्यंत मी तिथं राहिले. इन द इयर ऑफ 1878 my father, who was senior captain of his regiment, obtained 12 months leave. आणि अगदी काही वर्षांच्या नंतर, म्हणजे लहानपणी माझ्या वडिलांनी मला इंग्लंडला पाठवलं. माझी आई वारली. त्यामुळं मला कोणीही रिलेटिव्ह नसल्यामुळं, माझ्या सर्व रिलेटिव्ह नसल्यामुळं मला हॉस्टेलला किंवा बोर्डिंग स्कूलला टाकण्यात आलं. आणि काही वर्षांच्या नंतर जेव्हा मी 17 वर्षाची कंप्लीट झाले तेव्हा 1878 मध्ये माझ्या वडिलांनी 12 महिन्यांची सुट्टी काढली आणि देशामध्ये परत येण्याचं ठरवलं. हू वॉज सिनियर कॅप्टन ऑफ हिज रेजिमेंट ऑप्टेन 12 months लीव्ह अँड कम होम. 12 महिन्यांच्या सुट्टीवर माझे वडील घरी आले. ही टेलिग्राफ्ड मी टू मी फ्रॉम लंडन दॅट ही हॅड अराइव्ड ऑल सेफ. आणि त्यांनी मला टेलिग्राफ केला. म्हणजे त्या काळामध्ये अगदी अर्जंटचं जे लेटर त्याला टेलिग्राफ म्हणायचे. तर त्यांनी मला टेलिग्राफ केला आणि टेलिग्राफ करून त्यांनी मला बोलावून घेतलं. त्यांनी मला सांगितलं की मी अगदी 12 महिन्यांच्या सुट्टीवर आलेलो आहे. त्यामुळं त्यांनी मला इंग्लंडला बोलावून घेतलं. ही टेलिग्राफ मी टू मीट मी फ्रॉम लंडन दॅट ही हॅड अराइव्ड ऑल सेफ. मी अगदी साऊंड अँड सेफ आहे. अँड डायरेक्टेड मी टू कम डाऊन ॲट वन्स. आणि मला येण्याचं सांगितलं. गिविंग द लँघम हॉटेल ॲज हिज ॲड्रेस. आणि ते कुठं थांबलेले होते? लँघम हॉटेलला थांबलेले होते. त्यांनी मला एक लेटर लिहिलं, टेलिग्राफ लिहिला आणि टेलिग्राफमध्ये मला सांगितलं की मी लँघम हॉटेलला थांबलेलो आहे, तर तू अगदी एडिनबर्गवरून लंडनला ये. हिज मेसेज ॲज आय रिमेंबर वॉज फुल ऑफ काइंडनेस अँड लव्ह. त्यांचा मेसेज म्हणजे त्यांनी जे मला लेटर लिहिलं त्यामध्ये दॅट लेटर वॉज फुल ऑफ काइंडनेस अँड लव्ह. त्यामध्ये अगदी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा होता. एक वडील आपल्या मुलीला जशा प्रकारे अगदी प्रेमानं लेटर लिहितात त्याप्रमाणे त्या लेटरमध्ये अगदी जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी होती. ऑन रिचिंग लंडन आय ड्रोव टू लँघम हॉटेल अँड आय वॉज इन्फॉर्म दॅट कॅप्टन मॉस्टन वॉज स्टेईंग देअर. आणि मी जेव्हा तिथं आले, अगदी मी लंडनला आल्यानंतर ऑन रिचिंग लंडनला आल्यावर मी त्या हॉटेलला जायला निघाले. ऑन रिचिंग लंडन मी आय ड्रो टू लँघम हॉटेल अँड तिथं आय वॉज इन्फॉर्म. मला इन्फॉर्म करण्यात आलं दॅट कॅप्टन मॉस्टन वॉज स्टेईंग देअर. कॅप्टन मॉस्टन तिथं थांबलेले होते. बट दॅट ही हॅड गॉन आउट द नाईट बिफोर अँड हॅड नॉट एट रिटर्न. व्हेन शी रिच्ड इन दॅट हॉटेल, तिला सांगण्यात आलं की हो इथं ते थांबलेले होते पण ते बऱ्याच वेळपासून बाहेर गेले आहे आणि अजूनही हॅड नॉट एट रिटर्न. आणि अजूनही ते आलेले नव्हते. आय वेटेड ऑल डे विदाउट न्यूज ऑफ हिम. मी त्यांची दिवसभर वाट पाहिली. दॅट नाईट ऑन द ॲडवाईस ऑफ द मॅनेजर ऑफ द हॉटेल. आणि मी खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्या हॉटेलच्या मॅनेजरनेच मला सल्ला दिला की मॅडम यू शुड रजिस्टर अ कंप्लेंट टू पोलीस स्टेशन. की तुम्ही पोलिसांना सांगायला पाहिजे. तर मॅनेजरने दिलेल्या ॲडवाईसमुळं मी त्याच रात्री काय केलं, आय कम्युनिकेटेड विथ द पोलीस अँड नेक्स्ट मॉर्निंग वी ॲडव्हर्टाइज इन ऑल द पेपर्स. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व पेपर्समध्ये ॲडव्हर्टिजमेंट दिली की माझे वडील अगदी काय झाले आहेत, लापता हो चुके है. अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट मी दिली. चला पुढं. त्यानंतर चला एक सेकंड ना. तर त्यानंतर बघा आता ॲडव्हर्टाइजमेंट दिल्याच्या नंतर इथपर्यंत येतात आणि ॲडव्हर्टाइजमेंट दिल्याच्या नंतर ऑन इन्क्वायरीज लेट टू नो रिझल्ट.
की सर्व बाजूने इन्क्वायरी करण्यात आली, पोलिसांनी इन्क्वायरी केली, सर्व इन्क्वायरी करण्यात आली, पण त्या इन्क्वायरीचा काहीही परिणाम झाला नाही. या सर्व इन्क्वायरीचा काहीही परिणाम झाला नाही. सर्वांनी प्रयत्न केले. अँड फ्रॉम दॅट डे टू धिस नो वर्ड हॅज एव्हर बीन हर्ड ऑफ माय अनफॉर्च्युनेट फादर. तेव्हापासनं आतापर्यंत माझ्या दुर्दैवी वडिलांची कुठल्याच प्रकारची न्यूज आम्हाला मिळाली नाही. कुठल्याच प्रकारची न्यूज आम्हाला मिळाली नाही. तेव्हापासून तर आजपर्यंत आमच्या वडिलांची कुठलीच न्यूज मिळालेली नाही. ही केम होम विथ हिज हार्ट फुल ऑफ होप. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्या मनामध्ये खूप आशा होत्या. त्यांना खूप काही करायचं होतं, माझ्यासोबत वेळ घालवायचा होता, मला प्रेम द्यायचं होतं, आणि त्या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये बरेचदा सांगण्याचा प्रयत्न केला. ही केम होम विथ हिज हार्ट फुल ऑफ होप टू फाइंड सम पीस, सम कम्फर्ट, अँड इन्स्टेड शी पुट हर हँड टू हर थ्रोट अँड चोकिंग सोप कट शॉर्ट द सेंटेन्स. ती काय म्हणते? ती म्हणते की माझे वडील, माय फादर वॉन्टेड टू बी कम्फर्टेबल, माय फादर वॉन्टेड पीस, कम्फर्ट, ही हॅड और ही वॉज फुल ऑफ होप. त्यांना खूप आशा होती, त्यांना अगदी शांत जगायचं होतं, त्यांना लोकांमध्ये, त्यांना माझ्यासोबत वेळ घालवायचा होता. आणि ही सांगता सांगता अचानक ती रडायला लागते. तिचा गळा भरून येतो, म्हणजे तिला भरून येतं, आणि अगदी ती भरून आल्यानंतर तिचं सेंटेन्स हे अर्धच राहतं. अशा प्रकारे ती बोलता बोलता थांबून जाते. बघा, द डेट. आणि पुन्हा शेरलॉक होम्स यांनी दुसरा क्वेश्चन केला. शेरलॉक होम्स याचा पहिला क्वेश्चन काय होता की नेमकी तुमची केस काय आहे, व्हॉट्स द मॅटर, मला सांगा की तुमची नेमकी केस काय आहे. आणि दुसरं वाक्य ते म्हणाले, पहिला म्हणाले स्टेट युअर केस, आणि दुसरं वाक्य म्हणाले डेट, केव्हा, हे सर्व कधी घडलं. इथं तुम्हाला काय पाहायला मिळतं रे, की शेरलॉक होम्स हे जास्त बोलत नव्हते. ही वॉज प्रिसाइज. अगदी मोजकं बोलणारं व्यक्तिमत्व आहे, फार बोलत नाहीये, टू द पॉइंट बोलतात. त्यामुळं लोकांना ते अरोगंट सुद्धा वाटतात, परंतु ते रूड आणि अरोगंट नाहीये, पण अगदी फोकस राहावं. ते क्लायंटला महत्त्व न देता त्या क्लायंटने जी केस आणली आहे त्या केसला महत्त्व देतात, आणि त्यांच्यासाठी क्लायंट फक्त आणि फक्त त्या केसमधला एक युनिट असतो. तुम्हाला पुढे दिसेलच, ते कधीही इमोशनल अटॅचमेंट त्या केसमध्ये आपल्या क्लायंटसोबत कुठल्याच प्रकारची इमोशनल अटॅचमेंट बाळगत नाहीत. हे गोष्ट अत्यंत महत्त्वाची, की ते कुठल्याच प्रकारची इमोशनल अटॅचमेंट आपल्या क्लायंटसोबत ठेवत नाहीत. ठीक आहे. त्यामुळं द डेट, ते फक्त एवढं म्हणतात, द डेट. आस्क होम्स ओपनिंग हिज नोटबुक. नोटबुक उघडतात आणि आता त्यांनी सांगितलेल्या, म्हणजे मिस मॉर्स्टन जे जे सांगत आहे ती प्रत्येक गोष्ट आता नोट करून घेतात शेरलॉक होम्स. सो द डेट. He disappeared upon the 3rd of December 1878. He disappeared upon the 3rd of December 1878, nearly 10 years ago. 10 वर्ष आधी अचानकपणे ही disappeared, ते गायब झाले. Now the question arises, if he disappeared 10 years before, मग तू आता का बरं आली? 10 वर्षा आधी जर तुझे वडील डिसअपियर झाले तर तुम्ही आता का बरं आला मिस मॉर्स्टन? विचारात पडले ना, पुढे तुम्हाला माहित पडेल. देन व्हॉट अबाउट हिज लगेज. अगदी स्ट्रिक्ट आवाजामध्ये, अगदी प्रिसाइज टू द पॉइंट मॅनरमध्ये. देन व्हॉट अबाउट हिज लगेज. हिज लगेज रिमेन्ड ॲट द हॉटेल. त्यांचं लगेज हॉटेलवरच राहिलं. देअर वॉज नथिंग इन इट टू सजेस्ट अ क्लू. त्यांच्या बॅगमध्ये किंवा त्यांच्या पूर्ण सामानामध्ये फार काही महत्त्वाचं मिळालेलं नव्हतं. सम क्लोथ्स, सम बुक्स, अँड दी कन्सिडरेबल नंबर ऑफ क्युरिओसिटीज फ्रॉम द अंदमान आयलंड. आणि अंदमान आयलंडवरून आणलेल्या काही क्युरियस गोष्टी, ज्यांना आपल्याला क्युरिओसिटी वाढेल अशा काही गोष्टी होत्या. बाकी त्यांच्या त्या पूर्ण लगेजमध्ये केसच्या संदर्भानं कामात पडेल असं काहीही दिसलं नाही. अशी कोण म्हणते आहे? अशी त्यांची मुलगी सांगते आहे, मिस मॉर्स्टन सांगते आहे. ओके. ही हॅड बीन वन ऑफ द ऑफिसर्स इन चार्ज ऑफ कन्व्हिक्ट गार्ड देअर. कन्व्हिक्ट गार्ड देअर म्हणजे कैद्यांवर
जे कैदी असतात, तिथं जे कैदी असतात त्या कैद्यांवर किंवा तिथल्या जेलचे ते इन्चार्ज होते. ही वॉज इन चार्ज ऑफ द जेल, किंवा त्या कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची ड्युटी होती. हॅड ही एनी फ्रेंड इन टाउन, त्यांना या शहरामध्ये कोणी मित्र वगैरे आहे का? ओनली वन. आता तुम्हाला एक आणखी कॅरेक्टर इथं उघड होईल. ते कॅरेक्टर म्हणजेच इथं येईल शॉल्टो, मेजर शॉल्टो. तुम्हाला आठवतं का रे? मेजर शॉल्टो, थेडियस शॉल्टो, बार्थेलोम्यो, हे सर्व कॅरेक्टर्स तुम्हाला आता हळूहळू उकलवायला लागेल या सर्व कॅरेक्टर्सची. सो ज्यांना हे कॅरेक्टर्स माहिती नसतील, ज्यांनी अजूनही नॉवेलची आउटलाईन पाहिली नसेल, त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन या नॉवेलची आउटलाईन पाहून घ्यायची. म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की नॉवेल नेमकं काय आहे, आणि एक्झामसाठी तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट समजून घेणं गरजेचं आहे. तर पहा आता, हॅड ही एनी फ्रेंड इन टाउन, त्यांचा कोणी मित्र वगैरे होता का? ओनली वन दॅट वी नो ऑफ, आम्हाला फक्त एकाच फ्रेंडविषयी माहिती आहे. ही वॉज मेजर शॉल्टो ऑफ हिज ओन रेजिमेंट, तेही इंडियन रेजिमेंटचे होते, दी 34th बॉम्बे इन्फंट्री. ओके, द मेजर हॅड रिटायर्ड सम लिटिल टाइम बिफोर, आत्ता एवढ्यात ते रिटायर्ड झाले. अँड लिव्ड ॲट अप्पर नॉरवूड, ते अप्पर नॉरवूडला राहतात, तो ॲड्रेस आहे त्या तिथं राहतात. वी कम्युनिकेटेड विथ हिम ऑफ कोर्स, बट ही डिड नॉट इवन नो दॅट हिज ब्रदर ऑफिसर वॉज इन इंग्लंड. आम्ही त्यांच्याशी ऑफकोर्स म्हणजेच ही वॉज दी ओनली फ्रेंड ऑफ हिम, सो आम्ही त्यांची भेट घेतली. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी म्हटलं की मला इवन ही डिड नॉट इवन नो दॅट हिज ब्रदर ऑफिसर, मीन्स त्यांचा मित्र, हिज ब्रदर ऑफिसर वॉज इन इंग्लंड, की त्यांचा मित्र इंग्लंडमध्ये आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं, की तो नेमका म्हणजेच या दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचं रिलेशन नव्हतं किंवा कुठल्याच प्रकारचा संबंध नव्हता, कम्युनिकेशन नव्हतं, असं मेजर शॉल्टो यांच्या म्हणण्यावरून वाटतं. असं कोण म्हणते आहे? असं मिस मॉस्टन सांगते आहे, की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला कळलं की मेजर शॉल्टो असं म्हणतात की माझी आणि तुझ्या वडिलांची अनेक वर्ष झाले भेट नाही, मला तर हेही माहीत नाही की ते इंग्लंडला आलेले आहेत. यावर मिस्टर शेरलॉक होम्स म्हणतात, अ सिंग्युलर केस. सिंग्युलर मीन्स काय होतं? अनयुज्युअल केस, थोडी वेगळी आणि विचित्र, स्ट्रेंज केस आहे. अनयुज्युअल केस आहे म्हणजे थोडी स्ट्रेंज आहे, थोडी विचित्र आहे. सिंग्युलर केस, वेगळीच केस आहे, कळत नाही आहे की नेमकं आपण कुठल्या दिशेनं जावं. आय हॅव नॉट एट डिस्क्राईब टू यू द मोस्ट सिंग्युलर पार्ट, मी अजूनही तुम्हाला यामधलाही एक अनयुज्युअल आणि एक स्ट्रेंज पार्ट सांगितलेला नाही आहे. म्हणजेच या केसमधला आणखी एक स्ट्रेंज पार्ट आहे जो मी तुम्हाला अजूनही सांगितलेला नाही आहे. तो असा की मी आजच नेमकी का बरं आली, त्याला कारण बघा काय आहे. अबाउट 6 years ago, 6 वर्ष आधी, टू बी एक्झॅक्ट अपॉन द 4th of May 1882, 4 मे 1882 ला an advertisement appeared in the टाइम्स या न्यूजपेपरमध्ये एक ॲडव्हर्टिजमेंट आली, आणि या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये काय सांगण्यात आलं होतं किंवा काय विचारण्यात आलं होतं? आस्किंग फॉर द ॲड्रेस ऑफ मिस मेरी मॉस्टन. काय सांगतात मेरी मॉस्टन सांगतात की अगदी 6 वर्ष आधी, म्हणजेच माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या 4 वर्षानंतर अचानक टाइम्स या पेपरमध्ये एक ॲडव्हर्टिजमेंट आली, आणि त्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये अशी सांगण्यात आलं होतं की काय विचारलं होतं? त्यांनी म्हटलं होतं की मिस मेरी मॉस्टन यांच्या घराचा ॲड्रेस आम्हाला हवा आहे. तो ॲड्रेस मिस मेरी मॉस्टन यांनी तो पब्लिश करावा, स्टेटिंग दॅट इट वुड बी टू हर ॲडव्हान्टेज टू कम फॉरवर्ड, की जर त्या समोर आल्या आणि त्यांनी जर त्यांचा ॲड्रेस शो केला तर हे त्यांच्यासाठीच फायद्याचं असेल. ओके, देअर वॉज नो नेम ऑर ॲड्रेस अपेंडेड, कुठल्याच प्रकारचं नाव किंवा कुठल्याच प्रकारचा ॲड्रेस देण्यात आलेला नव्हता. कुठल्याच प्रकारचं नाव नाही आहे, कुठल्याच प्रकारचा ॲड्रेस नाही आहे, फक्त एवढं फक्त सांगण्यात आलं होतं ॲडव्हर्टिजमेंटमध्ये. आय हॅड ॲट दॅट टाइम just entered the family. I had at that time just entered the family of Mrs. Cecil Forrester,
अगदी त्याच दरम्यान मी सेसिल फॉरेस्टर यांच्या फॅमिलीमध्ये आली होती आणि ती सेसिल फॉरेस्टर यांची एम्प्लॉई आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये मी आली होती इन द कॅपॅसिटी ऑफ गव्हर्नन्स. ओके. बाय हर ॲडवाईस आय पब्लिश्ड माय ॲड्रेस इन द ॲडव्हर्टिजमेंट कॉलम. आणि ज्या प्रकारे मला सांगण्यात आलं होतं अगदी त्याच प्रकारे ॲज हर ॲडवाईस, बाय हर ॲडवाईस म्हणजेच मिसेस सेसिल फॉरेस्टर यांनी मला सल्ला दिला की तू तुझा ॲड्रेस दिला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की नेमकी काय काय भानगड आहे. त्यामुळं सेसिल फॉरेस्टर यांच्या सल्ल्याने मी माझा ॲड्रेस पब्लिश केला टाइम्स पेपरच्या ॲडव्हर्टिजमेंट कॉलममध्ये. प्रत्येक गोष्ट मी डिटेलमध्ये सांगत आहे, तुम्ही ती डिटेलमध्ये समजून घ्या. ठीक आहे. द सेम डे देअर अराइव्ड थ्रू द पोस्ट अ स्मार्ट कार्ड बॉक्स ॲड्रेस टू मी. आणि ज्या दिवशी तो पेपर पब्लिश झाला अगदी त्याच दिवशी, त्याच सेम डे, ऑन सेम डे, त्याच दिवशी मला आय रिसिव्ड, काय रिसीव्ह केलं मी, आय रिसिव्ड अ स्मॉल कार्डबोर्ड बॉक्स ॲड्रेस टू मी. माझ्या ॲड्रेसवर एक छोटासा स्मॉल कार्डबोर्ड आला विच आय फाउंड टू कंटेन अ व्हेरी लार्ज अँड लस्ट्रस पर्ल. ज्यामध्ये अत्यंत व्हॅल्युएबल, अत्यंत अट्रॅक्टिव्ह असा एक पर्ल होता. अत्यंत एक्सपेन्सिव्ह, व्हॅल्युएबल आणि अट्रॅक्टिव्ह सुंदर असा एक पर्ल त्याच्यामध्ये होता. नो वर्ड ऑफ रायटिंग वॉज देअर. त्यामध्ये बाकी काहीही लिहिलेलं नव्हतं. फक्त तिथं काय होतं तर फक्त आणि फक्त तो पर्ल होता. बाकी कुठल्याच प्रकारचं काहीही लिखाण केलेलं नव्हतं. मग आता मला विचार पडलाय की नेमका हा पर्ल कोणी पाठवला. आणि हे फक्त एकदा झालेलं नाहीये, तर जवळपास 6 वर्षांपासून तिला हे पर्ल्स दरवर्षी ऑन द सेम डे शी रिसीव्ड द सेम पर्ल, सेम व्हॅल्युएबल पर्ल ऑन द सेम डे. सो सिन्स देन every year upon the same date there has always appeared a similar box containing a similar pearl without any clue as to the sender. प्रत्येक वर्षी याच तारखेला प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी याच तारखेला मला काय येतो, सिमिलर बॉक्स येतो ज्यामध्ये सारखाच एक पर्ल असतो पण ज्यामध्ये काही दुसरं काहीच नसतं. सेंडरचा क्लू मिळेल असं तिथं काहीच नसतं. त्यामुळं मी विचारात पडली आहे. अँड यू विल बी द ओनली पर्सन ऑर यू आर द ओनली पर्सन टू हेल्प मी. तुम्हीच फक्त मला मदत करू शकता, बाकी माझी मदत कोणीही करू शकत नाही. ओके. सो दे हॅव बीन प्रोनाउन्स्ड बाय an expert to be of a rare variety and of considerable value. They have been pronounced by an expert. आणि जेव्हा मी ते पर्ल्स घेऊन, इथपर्यंत क्लिअर झालं असेल बेटा, इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर पुढे जाऊ. बघा, तुमचं क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. फक्त एक्झाम पुरतं नव्हे तर तुम्हाला एक्झामच्या नंतरही ही स्टोरी जशीची तशी आठवण राहावी. त्यामुळं कॉन्सेप्ट क्लिअर करत करत चला. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर आहे. दॅट बॉक्स contains a similar pearl but it has not any clue of the sender. They have been pronounced by an expert. जेव्हा मी एक्सपर्टकडे गेले तो पर्ल घेऊन तेव्हा मला माहिती पडलं की इट वॉज ऑफ रेअर व्हरायटी अँड कन्सिडरेबल व्हॅल्यू. अगदी महागडा तो पर्ल होता आणि अगदी रेअर व्हरायटीचा तो होता. अगदी रेअर व्हरायटीचा. आणि जे रेअर व्हरायटीचे पर्ल्स असतात ते अत्यंत महाग असतात. त्यामुळं यू कॅन सी फॉर युअरसेल्फ दॅट दे आर व्हेरी हँडसम. तुम्ही स्वतःच पाहू शकता की हा पर्ल किती हँडसम आहे, म्हणजेच किती महागडा पर्ल आहे हे तुम्ही स्वतःच पाहू शकता. ओके. तुम्ही स्वतःच पहा की हा किती हँडसम, म्हणजे किती सुंदर आणि महागडा आहे. शी ओपन्ड अ फ्लॅट बॉक्स ॲज शी स्पोक and showed me 6 of the finest pearls that I had ever seen. She opened flat box. तिने तो बॉक्स ओपन केला and she spoke and showed me. आणि तिने ते पर्ल्स कोणाला दाखवले, डॉक्टर वॅटसन यांना दाखवले. का बरं? कारण की
आपले शेरलॉक महाराज हे पूर्ण फोकस त्या केसवर करत आहेत, त्यामुळे त्यांचं पूर्ण लक्ष त्या केसवर आहेत, जास्त बोलत नाही आहेत. त्यामुळं शी ऑलरेडी बिकेम फ्रेंडली विथ डॉक्टर वॅटसन. त्यामुळे ते वॅटसनला दाखवते, बघा हे 6 फायनेस्ट पर्ल्स मला मिळालेले आहेत. आणि ते पर्ल्स पाहिल्यावर डॉक्टर वॅटसन म्हणतात की आय हॅड नेवर सीन, अशा प्रकारचे पर्ल्स माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिले नव्हते, एवढे व्हॅल्युएबल पर्ल्स. युअर स्टेटमेंट इज मोस्ट इंटरेस्टिंग सेड शेरलॉक होम्स. शेरलॉक होम्स म्हणतात की तुझं स्टेटमेंट खूप इंटरेस्टिंग आहे. हॅज एनिथिंग एल्स ऑकर्ड टू यू, आणखी तुला काही मिळालंय का या केसमध्ये, म्हणजे आपली मदत होईल असं तुला आणखी काही मिळालं आहे का. त्यावरती म्हणते हो, यस, यस अँड नो लेटर दॅन टुडे. हो, आजच माझ्याकडे अत्यंत महत्त्वाचा क्लू मला मिळाला किंवा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज मला मिळाली. यस अँड नो लेटर दॅन टुडे, आजच, उद्या परवा वगैरे नाही, आजच मला, किंवा काल वगैरे नाही, आजच मला ती गोष्ट मिळाली. काय आहे ती. दॅट इज वाय आय हॅव कम टू यू, पण त्यामुळेच आज मी तुमच्याकडे आले. दिस मॉर्निंग आय रिसीव्ड दिस लेटर विच यू विल परहॅप्स रीड ऑफ फॉर युअर सेल्फ. मला हे लेटर आज मिळालं आणि कदाचित तुम्ही स्वतःच ते लेटर वाचाल आणि बघा तुम्हाला काय त्या लेटरमधून कळतंय. बघा हे लेटर वाचा. लेटरमध्ये काय लिहिलं बघा. थँक्यू सेड होम्स द एनवेलप. थँक्यू, लेटरच्या आतमध्ये लिहिलेला मॅटर आहे. हे लेटर आहे, ओके, हे नाही आहे, लेटरच्या आतमधलं मटेरियल आहे हे सर्व. सो लेटर वाचतात, होम्स लेटर वाचतात, म्हणतात थँक्यू द एनवेलप टू प्लीज. सॉरी, माझं चुकलं बोलताना. सेड होम्स, होम्स म्हणतात थँक्यू द एनवेलप टू प्लीज. एनवेलप सुद्धा माझ्याकडे द्या, तोही मी वाचतो. पोस्ट मार्क लंडन SW डेट जुलै 7 जुलैला पाठवलेलं लेटर आहे. ठीक आहे, इथे थोडं माझं बोलताना चुकलं. मॅन्स थंब मार्क ऑन कॉर्नर. कॉर्नरला माणसाचा थंब मार्क दिसतो आहे. प्रोबॅबली पोस्टमॅन, कदाचित पोस्टमॅनचा थंब मार्क असेल. आणि अगदी बारीक प्रत्येक गोष्टीला ते अगदी बारकाईने चेक करतायत, प्रत्येक गोष्टीला अगदी बारकाईने चेक करतायत. बघा, देअर वॉज अ थंबनेल, बाजूने थंब मार्क आहे. अगदी प्रत्येक गोष्ट पाहत आहेत. प्रोबॅबली पोस्टमॅन बेस्ट क्वालिटी पेपर. बघा पेपर सुद्धा पाहत आहेत. इन्व्हेलप्स ॲट 6 पेन्स अ पॅकेट. 6 पेन्स ही करन्सी आहे बेटा. 6 पेन्सला एक पॅकेट असेल. पर्टिक्युलरली मॅन इन हिज स्टेशनरी. नो ॲड्रेस, कुठल्याच प्रकारचा ॲड्रेस दिला गेलेला नाहीये. बघा, जे लेटरच्या आतमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला इथं इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये दिसत आहे. मगाशी माझं चुकलं होतं बोलण्याच्या ओघामध्ये. बघा, जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे, ओके, इथून दिलेला मेसेज हा आहे मेसेज जो त्याच्या आतमध्ये आहे. बी ॲट द 3rd पिलर फ्रॉम द लेफ्ट आउटसाइड द लायसियम थिएटर टू नाईट. आज रात्री बी ॲट द 3rd पिलर फ्रॉम द लेफ्ट आउटसाइड द लायसियम थिएटर. लायसियम थिएटरच्या 3ऱ्या पिल्लरपासून तुम्ही तिथं लेफ्ट साईडपासून 3ऱ्या पिल्लरला थांबा. टू नाईट ॲट 7 o'clock, आज संध्याकाळी 7 वाजता मला भेटायला बोलावलंय. इफ यू आर डिस्ट्रस्टफुल, जर तुम्हाला विश्वास वाटत नसेल, ब्रिंग 2 फ्रेंड्स. यू कॅन ब्रिंग 2 फ्रेंड्स विथ यू इफ यू डोंट हॅव ट्रस्ट ऑन अस. यू आर अ रॉंग्ड विमेन. यू आर अ रॉंग्ड विमेन म्हणजे काय बेटा, की तुमच्याशी काहीतरी चुकीचं झालेलं आहे. यू आर रॉंग्ड वुमेन म्हणजे तू चुकीची महिला आहे किंवा तू चुकीची स्त्री आहे असा त्याचा अर्थ होत नाही, समजून घ्या. यू आर अ रॉंग्ड वुमेन मीन्स तुमच्याशी चुकीचं झालेलं आहे, म्हणजे तुमच्यावर अन्याय झालेला आहे. यू आर रॉंग्ड वुमेन, तुझ्याशी अन्याय झालेला आहे. अँड शाल हॅव जस्टिस, आणि तुझ्याशी जस्टिस व्हायला पाहिजे, तुझ्याशी न्याय व्हायला पाहिजे. डू नॉट ब्रिंग पोलीस, पोलिसांना सोबत आणू नको. इफ यू डू ऑल विल बी इन वॅन, आणि जर तू पोलिसांना सोबत आणलं, प्रत्येक पिक्चरमध्ये मूवीजमध्ये जसं असतं, अगर आपने पुलिस को आपके साथ में लाया तो ये क्या होगा, आपके लिए बहुत गलत होगा. डू नॉट ब्रिंग पोलीस. इफ यू डू
ऑल विल बी इन व्हॅन. जर तू पोलिसांना सोबत आणशील तर एव्हरीथिंग विल बी इन व्हॅन. सर्व काही वाया जाईल, सर्व काही व्यर्थ जाईल. युअर अननोन फ्रेंड, तुझा अननोन मित्र, अशा प्रकारचं लेटर आहे. इथून एवढं लेटर आहे, माहिती असू द्या हा, इथून एवढं लेटर आहे. लेटरच्या आतमधलं मटेरियल एवढं आहे, एवढंच लिहिलेला मेसेज, बाकी काहीच नाहीये. वेल रिअली दिस इज अ व्हेरी प्रिटी लिटिल मिस्ट्री. व्हॉट डू यू इंटेंड टू डू मिस मॉस्टन. बढिया, खूप छान मिस्ट्री आहे असं म्हणतायत. जबरदस्त, छान मिस्ट्री आहे, मजा आली ऐकून, छान मिस्ट्री आहे. नाऊ व्हॉट डू यू इंटेंड टू डू, नाऊ व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. आता तुमची काय इच्छा आहे, तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा आहे आणि तुम्हाला काय इच्छा आहे, तुम्हाला काय वाटतं काय केल्या गेलं पाहिजे, तुमच्याकडून माझी काय अपेक्षा आहे, सॉरी तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे, या सर्व प्रश्न, ही सर्व प्रश्न शेरलॉक होम्स हिच्याकडे मांडतात. आणि मग पुढं काय होतं हे आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूने दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच.